तुम्हाला माहीत आहे का? एक पॉलिटिकल निर्णय झाला नसता, तर आज भारतीय क्रिकेटच अस्तित्वात नसतं. हो, आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी प्रत्यक्षात भारतीय क्रिकेट वाचवलं. भारत नुकताच प्रजासत्ताक झाला आणि सरकार कॉमनवेल्थ सोडायचा गंभीर विचार करत होतं. त्यावेळी भारत जर कॉमनवेल्थमधून बाहेर पडला असता, तर ICC मधलं आपलं सदस्यत्व आणि टेस्ट दर्जा आपोआप संपला असता. नेहरूंनी निर्णय घेतला, की भारत प्रजासत्ताक राहील, पण कॉमनवेल्थमधून बाहेर जाणार नाही. या एका निर्णयामुळे ICCने 1950 मध्ये भारताला कायमचं टेस्ट सदस्यत्व दिलं आणि भारतीय क्रिकेटचा डेट नोटीस कॅन्सल झाला. ICCच्या भविष्यातील टूर लिस्टमधून भारत जवळजवळ गायब होता, कारण त्यांना खात्री नव्हती भारत कॉमनवेल्थमध्ये राहील की नाही. पण 1950 नंतर प्लॅनच बदलला. MCCचा भारत दौरा ठरला. भारताला इंग्लंड टूर मिळाली आणि आपला टेस्ट क्रिकेटचा प्रवास पुन्हा फुल वेगात सुरू झाला. नेहरू इंग्लंडमधल्या हॅरो शाळेत शिकताना क्रिकेट खेळले होते आणि पंतप्रधान झाल्यावरही दिल्लीमध्ये दरवर्षी संसदीय क्रिकेट मॅच खेळायचे. 1953ला तर त्यांनी स्वतः प्राईम मिनिस्टर 11 या टीमचं प्रतिनिधित्व करून चॅरिटी मॅच खेळली आणि पूरग्रस्तांसाठी निधीही उभा केला. जरा विचार करा, जर तो कॉमनवेल्थचा निर्णय उलटा झाला असता, तर आपल्याकडे 1983, 2011, 2024 या वर्ल्ड कपचे क्षण असते का? सचिन, धोनी, कोहली यांच्यासारखे टेस्ट हिरो असते का?